14,000 पुरुष आहेत, त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पैसेही आपण परत घेणार आहोत. ज्या लाभार्थी तर होत्या मला आता एक सांगा, म्हणजे मुद्दा हा आहे की कॅग मग 2025 2026 मध्ये 2024 ला जुलैमध्ये ना, जर मी चुकत नसेल तर जुलै 2024 ला ही योजना सुरू झाली. आपण जून 2026 मध्ये आहोत. जुलै 2024 ते जून 2026 पर्यंत आपण योजना लागू करतो आणि मग जून 2026 ला आपल्याला कळतं, अरे अरे जुलै 2024 ला ज्यांना दिलं ते तर काही या योजनेसाठी लाभार्थीच नव्हते. आणि मग आपण म्हणणार अरे पण पैसे तर दिलेले आहेत, आता परत कसे घ्यायचे. म्हणजे जे लोक टॅक्स भरतात त्या लोकांनी काही चूक केलेली आहे का? बरं, सरकार कुठेही म्हणत नाही की आमची चूक झाली आहे म्हणून. सरकारचं म्हणणं नाही, सगळं योग्य आहे, सगळं बरोबर चाललेलं. काय योग्य आहे याच्यामध्ये? जसं मी म्हंटल, आपण सर्वांना एक प्लॅटफॉर्म देतो, ऑपॉर्च्युनिटी देतो. 9 महिने आपण त्यांना दिले केवायसी करायला, त्यांना जस्टिस मिळवायला, त्यांना प्रूव्ह करायला. जेव्हा 9 महिने सरकार तुम्हाला देते तेव्हाही तुम्ही केवायसी करू नाही शकत, रूल्स फॉलो नाही करू शकत, एलिजिबिलिटी पण मुळात प्रश्न त्यांनी 9 महिन्यांचा नाहीये ना. मुळात केवायसी न करता योजना लागू कशी काय केली? आता मॅडम, जेव्हा आपण कोणतीही योजना लागू करतो त्याला एक प्रोसेस असतो आणि प्रोसेस फॉलो केली नाही सरकारने. आता सायलीजी मला एक सिंपल सांगा, तुम्ही किंवा मी बँकेमध्ये गेलो कर्ज काढायला, आपल्याकडे एक कागद कमी असेल, देतील का आपल्याला कर्ज? मी तेच म्हणते ना, आपण जेव्हा ही योजना राबवली तेव्हा आपण त्यांना वेळ दिलेला. नाही नाही, मला एक सांग, नाही वेळेचा प्रश्न नाहीये. तुम्हाला वेळ देतील, बँक पण तुम्हाला वेळ देईल, कर्ज देईल का? तुमची वेळ ही होती. नाही नाही, वेळ मी तुम्हाला हे विचारते, जर माझ्याकडे कागद नसतील, जर मी क्रायटेरियात बसत नसेल, तर तुम्हाला मला बँक कर्ज देईल का? पैसे देतील का आपल्याला?